नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेणारे मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे इंडियन नेव्हीकडून इथं वॅकन्सी असणार आहे. एस-एस-सी ऑफिसर करता इथं पद असणार आहे मित्रांनो. शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर, एस-एस-सी एक्झिक्युटिव्ह आय-टीसाठी. ओके. टोटल इथं 15 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जानेवारी 2026चा इथं कोर्स असणार आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता असणार आहे. बी बी-टेक, एम-टेक, एम-एस-सी, एम-सी-ए, बी-सी-ए, बी-एस-सी वाले अप्लाय करू शकतात. होय, कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्याची. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे इंडियन आर्मीकडून इथे वॅकन्सी, इंडियन नेव्हीकडून इथे वॅकन्सी असणार आहे. इन्व्हाइट ॲप्लिकेशन फॉर फॉर जो असणार आहे शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जानेवारी 2026चा इथं कोर्ससाठी इथं वॅकन्सी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळतं. त्या ठिकाणी इथं ओपनिंग जे निघालेली आहे 2 ऑगस्ट 2025 पर्यंत इथं ओपनिंग असणार आहे. 2 ऑगस्ट 2025 पासून ओके डेट ऑफ ओपनिंग फॉर्म भरण्याची. याच्यामध्ये आपल्याला लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची 17 ऑगस्ट 2025 पर्यंत. आणि इथं ॲप्लिकेशन जे इन्व्हाईट केलेले आहे अनमॅरिड पुरुष आणि महिलांकरता इथे वॅकन्सी असणार आहे शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून. ओके. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिव्ह ब्रँचसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. 2026ची बॅच असणार जानेवारीची. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला इलेव्हन जे कॅन्डिडेट्स वगैरे दिलेले आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळ्यात आधी ब्रँच कोड, त्याच्यानंतर आपलं एज एज क्रायटेरिया, एज्युकेशन स्ट्रीम, वॅकन्सीज, जेंडर अँड आपल्या इथं ॲप्लिकेशन सबमिट डेट. एस-एस-सी एक्झिक्युटिव्हची आपली इथं ब्रँच असणार आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी इथं 2 जानेवारी 2001 ते 1 जुलै 2006 पर्यंत आपण इथं अप्लाय करतो. आपली डेट ऑफ बर्थ याच्यामध्ये असेल तर त्याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला असणार आहे 60% आपल्याला इंग्लिश क्लास 10 मध्ये क्लास 12 मध्ये आपल्याला पाहिजे इंग्लिश. ओके. आणि क्वालिफिकेशन जे असतं आपल्याला 60% आपल्याला क्वालिफाय करायचं आहे पूर्ण. ओके. त्याच्यासाठी मित्रांनो आता एम-एस-सी, बी-टेक, बी-टेक, एम-टेक, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाले इथं अप्लाय करू शकता. एम-सी-ए, बी-सी-ए, बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्सवाले अप्लाय करू शकता. कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाले अप्लाय करू शकता. टोटल इथं 15 पदं असणार आहेत. त्या ठिकाणी महिला, पुरुष दोघांना वॅकन्सी असणार आहे. अप्लाय करण्याची डेट चालू होणार आपली 2 ऑगस्ट 2025, 17 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके. त्याच्यानंतर आता दिलेलं आहे त्यांनी तर नोट वगैरे दिलेलं आहे. रिक्वायरमेंट जी असणार आहे एन-सी-सी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असतील कॅन्डिडेटला त्यांना इथं 5% इथं ग्रेड भेटत असतात. चांगली अपॉर्च्युनिटी असते त्यासाठी ग्रेड एन-सी-सी सर्टिफिकेशन, ए-बी-सी सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल तर ओके. त्यांच्यासाठी मेडिकल आपलं चेकआउट होतं. याच्यामध्ये टॅटू वगैरे आपण काढलेलं असेल काही कुठं ते चेकआउट होतं. काय ना अप्लाय करण्यासाठी आपल्याला वेबसाईट करून आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. त्यासाठी आपल्याला कॅन्डिडेटचं इथं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनवाले इथं फायनल इयरवाले रेग्युलर आपण केलेलं असेल 60% आपल्याला असेल तर आपण इथं अप्लाय करू शकता. ओके. कॅन्डिडेटला संपूर्ण माहिती दिलेली आहे. इंजिनिअरिंग डिग्रीवाले रेग्युलरवाल्यांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. पोस्ट ग्रॅज्युएशन अँड आपल्याला इंजिनिअरिंग डिग्री. त्यानंतर बी-टेक वाल्यांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. एम-एस-सी, बी-एस-सी वाल्यांसाठी वॅकन्सी असणार 60% आपण अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे शॉर्टलिस्टेड करायची जी प्रोसेस असते. नॉर्मलाइज मार्क आपले जे असतं मित्रांनो कॅन्डिडेटचे क्वालिफिकेशन डिग्रीचे त्या मार्कांवर इथे सिलेक्शन आपलं इथं घेतलं जातं मित्रांनो. जेवढे आपल्या पर्सेंटेज त्याच्यावर आपलं सिलेक्शन असतं. ओके. इथं दिलेलं आहे बी-टेकचं आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रामबद्दल एम-सी-ए, एम-एस-सी बद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. त्यानंतर आपल्याला एस-एस-बी कडून इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो. तुम्हाला ईमेल ॲड्रेस आणि एस-एम-एस करून आपल्याला इथं कळवण्यात येतं मित्रांनो. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्यासाठी आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं इंटरव्ह्यूला जेव्हा जातो आपण आपल्याला त्याच्याकडून थर्ड एसी ट्रेनचं किंवा आपल्याला ट्रेनचं इथं तिकीट आपल्याला भेटत असतं मित्रांनो. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला असतं मित्रांनो याच्याकडून. मेरिट लिस्ट वगैरे आपली तर वेबसाईटवर तुम्हाला नंतर बघण्यात येते. आपले इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर, सिलेक्शन झाल्यानंतर. याच्यामध्ये टर्म कंडिशन असणार आहे. याच्यामध्ये एस-एस-सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी जी वॅकन्सी असतात त्यासाठी आपल्याला इथं टर्न बेसिस सर्व्हिस असणार 10 इयरसाठी इथं सर्व्हिस असणार आहे. ओके. 10 वर्षासाठी सर्व्हिस असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 14 वर्षापर्यंत सर्व्हिस भेटू शकते. 2+2+2 वाढवून कधी भेटली तर. ओके. असं आपला परफॉर्मन्स बेस असणार आहे. 14 वर्षासाठी आपण जास्तीत जास्त इथं काम करू शकतो. ट्रेनिंग जी असणार आहे आपली इथून आता सब लेफ्टनंट म्हणून आपल्याला इथं ट्रेनिंग आपल्याला इथं भेटते मित्रांनो. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ट्रेनिंग आपल्याला असणार इंडियन नवल अकॅडमी कडून घेतली जाते मित्रांनो. ओके. पिरियड ऑफ प्रोबेशन पिरियड असतो मित्रांनो. ट्रेनिंग पिरियड जे असतो मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे 2 इयरचा असतो. ओके. 2 वर्षासाठी आपण ट्रेनिंग पिरियडमध्ये इथे काम करत असतो.
परफॉर्मन्स आपल्याला चांगला भेटला 2 वर्षामध्ये तर आपण आता परमनंट होतो आणि ट्रेनिंग पिरियडमध्ये जो आपल्याला सॅलरी भेटत असते तर ₹56,100 ओके. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला सब लेफ्टनंट आपण झाल्यानंतर आपल्याला सगळं काही इथे भेटत असतं. इन्शुरन्स, फॉर इन्शुरन्स वगैरे आपल्याला तिथं असतंच ट्रेनिंगमध्ये पण. पण तुम्हाला पगार पण वाढून भेटतो प्रमोशन वगैरेचे पण चान्सेस मिळत असतात. ओके. ड्युटीजबद्दल इथं माहिती दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. चांगली चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. या क्यूआर कोड स्कॅन करून आपण इथं अप्लाय करू शकतो. आता अप्लाय करण्याची दिनांक असणार आहे 2 ऑगस्ट 2025 चे 17 ऑगस्ट 2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे. अजून अप्लाय करण्यासाठी दिनांक जाहीर झालेला नाहीये. तर आपल्याला जे 2-1 दिवस वाट बघावी लागेल. ते 2-3 दिवस त्याच्यानंतर अप्लाय करण्यास सुरुवात होणार आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. अप्लाय करण्याची दिनांक वगैरे तुम्हाला आता माहितीच आहे. त्याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला पीडीएफ फाईल डाउनलोड करायची असेल, Telegram चॅनल आणि WhatsApp ग्रुपवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो आपल्या चॅनलवर. अशाच जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक